महाराष्ट्र बंद असतानाही शेवगाव शहरात गुटख्याची खुलेआम विक्री। कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी। अवैध विक्री विरोधात कठोर कारवाईचे आदेश असूनही अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह। प्रशासन विक्रेते संगनमताच्या चर्चांना उधाण। शेवगाव राज्यात गुटखा मावा विक्रीवर बंदी असतानाही शेवगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा मावा विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। चहाच्या टपऱ्या, किराणा दुकाने तसेच काही लहान विक्री केंद्रांवर खुलेआम गुटखा उपलब्ध होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। विशेष म्हणजे काही विक्री केंद्र शेवगाव पोलीस स्टेशन परिसराच्या जवळच असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणांना ही माहिती नसावी का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। शहरात हिरा व विमल यासारख्या ब्रँडचा गुटखा दीर्घकाळापासून विकला जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे। काही महिन्यांपूर्वी अवैध विक्री विरोधात कारवाई वेगाने होत होती, मात्र अलीकडे ती थंडावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। काही नागरिकांनी प्रशासन व गुटखा विक्रेत्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय व्यक्त केला असला तरी याबाबत अधिकृत पुष्टी उपलब्ध झालेली नाही। मात्र वाढत्या अवैध विक्रीमुळे आरोग्य व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।